किमान आता 2 महिने तरी कार्यकर्त्यांनी आक्रमक व्हावं. ह्या नेमका यात मला बोलावं लागला मागचा उद्देश काय असेल? नाही याच्यामध्ये काय आक्रमक व्हा, काय म्हणजे कार्यकर्ते नेते काही काम करत नाही किंवा थंड आहेत सर्व. असं कुठं म्हटलं मी? नाही म्हणून काय नेमकं मनात मी असं सांगितलं ना, खतखत बितखत काय नाही. नाही. आता तुमची रजाक शेठच्या बाबतीत एवढी खतखत आहे, आम्ही कधी बोलतो बरोबर आहे, खतखत बितखत काही सुद्धा नाही. कार्यकर्ता म्हणून मी माझं भाषण पूर्ण ऐका आधी, त्यातले अर्धे पॅच काढून सांगू नका. मी असं म्हटलं की प्रचाराची सुरुवात करत असताना पालकमंत्री म्हणून मी देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करून कामाला सुरुवात केली पाहिजे. प्रत्येकानं कामाला लागताना जीव ओतून आता काम केलं पाहिजे आणि फार मोठं मताधिक्य शिरगाव जिल्हा परिषद गटातनं मिळवून दिलं पाहिजे, ही माझी वाक्य आहे. सर 14 तारखेला दोन्ही DCM येणार आहे कसं काय? आज दुपारी त्यांचा दौरा फायनल होईल. आज दुपारी जर फायनल झालं तर मी प्रेस नोट माहिती अधिकाऱ्यांना काढायला सांगतो. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरायच्या आधीच संजय राऊत खोटे पद्धतीने बोलतात की जागा वाटून फॉर्म्युला ठरलेला आहे. आज उघडपणे जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे. आता बघा, प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेली स्टेटमेंट राजकीय दृष्ट्या कसं बघता येईल? तर राजकीय बघतोय ना, काय काय चाललंय तेच बघतोय. मी त्याच्यावर महाराष्ट्राच्या राजकारणावर बोललो नाही, पण मी जबाबदारीने शिवसेनेच्या वतीनं आवाहन केलेलं आहे महाविकास आघाडीला की नरेंद्र मोदी साहेबांच्या समोरचा उमेदवार जाहीर करा. त्यांचा पहिला उमेदवार होता नितीश कुमारजी, ते NDA बरोबर गेले. ममता दीदीने सांगितलं मी स्वतंत्र लढणार. केजरीवाल म्हणतात मी स्वतंत्र लढणार. तोपर्यंत बिहारची सत्ता गेली. आज हरियाणामध्ये काय काय चालू आहे. मला असं वाटतं की आधी पहिली गोष्ट सीट वाटप. आज कसं NDAचा पंतप्रधान पदाचा उमेदवार हा लोकांसमोर आहे की नाही, हे तुम्हाला तरी मान्य आहे. पण मी पहिल्या दिवसापासून बघा, तुम्ही जी पत्रकार परिषद मी घेतली 2 महिने 3 महिने, त्या 3 महिन्यात हेच सांगितलं की ह्या सगळ्या अलायन्सच्या बैठका झाल्या, पण नरेंद्र मोदींच्या विरोधातला उमेदवार हे जाहीर करू शकले नाहीत. तर पुन्हा एकदा आवाहन करतो, आचारसंहिता लागायच्या अगोदर या अलायन्सनं पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावा. ठीक आहे. 2 ते 3 दिवस. आणि तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन महायुतीची रचना घेतली, एक मीटिंग झाली, त्याच्यानंतर मेळावा झाला, त्यानंतर परत शांत झालंय का की अजून चालू आहे? हे आज आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेतोय. नक्कीच आम्ही मेळाव्यामध्ये सांगतोय की आमचा उमेदवार इच्छुक आहे, कार्यकर्त्यांचे पाठबळ त्याच्याबरोबर आहे. सिंधुदुर्गच्या टोकापासून चिपळूणच्या टोकापर्यंत आम्हाला समर्थन मिळतंय. हे कार्यकर्त्यांमध्ये बोलायला काय कोणाचं बंधन नाही. पण हे पण त्याच्यामध्ये आम्ही सांगतो की महायुतीचाच उमेदवार म्हणून माझं प्रत्येक मेळाव्यातलं जर भाषण तुम्ही ऐकला तर मी असंच सांगितलेलं आहे की शिवसेना असेल, भाजप असेल, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, असाच आमचा तो उमेदवार असेल आणि त्याचं आपल्याला काम करायचं. पहिल्या यादीत भयाचं नाव असेल ना. साहेब, राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे वर्षापर्यंत साडी वाटप करून, राज्य सरकारचा जो निर्णय आहे वर्षापर्यंत रेशन कार्डवर साडी वाटप करून त्या मायमाऊलीला फाटक्या साड्या दिलं तर किंवा किचनजीचं नाव त्यांनी जीव धरला असा आरोप वडेट्टीवारांनी केलेला आहे. हो, ह्या सगळ्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. जर महिला भगिनींना शासन भाऊबीज म्हणून काही मदत करत असेल त्याचं कौतुक केलं पाहिजे ना. बरं, ह्या भाऊबीजेच्या कार्यक्रमाच्या अगोदर शासनानं काल जो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्याच्यावर विजय वडेट्टीवारांचं काय म्हणणं आहे? काल जो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, मगाशी देखील मी सांगितलं की आजपर्यंत रेकॉर्डवर माझं नाव उदय रवींद्र सामंतच होतं. काल देशातलं पहिलं असं राज्य आहे की ज्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि माझं नाव काल रात्री 12 वाजल्यापासून मला असं लावणं इन्स्ट्रक्शन आलेलं आहे की उदय स्वरूपा रवींद्र सामंत. म्हणजे हा ऐतिहासिक निर्णय जो घेतला आहे त्याच्यावर कोण काय बोलत नाही. माझं विरोधी पक्षनेत्यानं हे म्हणणं आहे की हा निर्णय घेतला तर चुकीचा आहे का, ते देखील जाहीर करावं देणं. इतका ऐतिहासिक निर्णय आहे की वडिलांबरोबर आईचं नाव देखील तुमच्या गॅजेटमध्ये असलं पाहिजे. ऐतिहासिक निर्णय आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे सगळ्यांनी. तर त्याला पण विरोध करतील. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.